नमस्कार, माझं नाव प्रणाली किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला वाटणाची रेसिपी दाखवणार आहे। ते आपण सगळ्याला चिकन असू दे, व्हेज नॉनव्हेज दोन्ही याला कशी वापरायची घरगुती पद्धतीची ती मी तुम्हाला सुकं खोबरं घेतले 2 वाट्या, त्यानंतर बारीक उभा चिरलेला कांदा घेतले 4, त्याच्यानंतर 4 पिकलेले टॅमॅटो घेतले ते पण उभे चिरून घेतले, कढीपत्ता घेतला आहे, त्याच्यानंतर हा अख्खा गरम मसाला आहे, त्याच्यात मिरची, धणे, तीळ, बडीशेप, काळी मिरी, खसखस आणि दगडी फूल, धणे, जिरं। त्याच्यानंतर आपण आलं, कोथिंबीर आणि लसूण हे सगळं आपण वाटण्यासाठी घेतलं आहे। आता गॅसवर कढई ठेवले, कढईत आपण 1-2 चमचे तेल टाकणार आहोत। ते तेल चांगलं गरम करून घेऊया। 2 चमचे तेल टाकले, त्यात आता आपण हा जो अख्खा मसाला घेतलेला आहे ना सगळ्या प्रकारचा तो आता आपण त्याच्यात टाकणार आहोत। गॅस जरा बारीक करून घेते। बघा आता हा मसाला तेलात चांगला फोडला आहे, मस्त सुंदर वास येते त्याला। त्यात आता आपण टाकणार आहोत लसूण, आणि आता त्याच्यावर टाकणार आहोत उभा चिरलेला कांदा। मसाला भाजत असल्यामुळे गरम मसाला त्याचा वास छान येतो। आता कांदा, खोबरं हे आणि मसाले सगळे चांगले पोळलेत। आता आपण त्याच्यात हा पिकलेला टॅमॅटो आपण जे 4 घेतले ते ह्याच्यात आपण ॲड करतो, ह्याच्यात टाकतो, आणि आल्याची तुकडे। आता हे आपण चांगलं परतून घेणार आहोत। आणि आता आपण ह्याच्यात थोडं पाणी ॲड करणार आहोत। 1 ग्लास एवढं पाणी ह्याच्यात आपण ॲड करणार आहोत। ते चांगलं शिजवून घ्या। त्याला चांगली उकळी आले आणि हा गरम मसाला वगैरे मसाला चांगला भाजला आहे, शिजला आहे चांगला। त्याला थोड्या वेळाने थंड करत ठेवायचा आणि मग तो मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचा। हा आपण व्हेज नॉनव्हेज सगळ्या भाज्यांसाठी, चिकन, मटण, ग्रेव्हीसाठी हा मसाला आपण भाजू शकतो आणि हा रेडी करून ठेवला तरी तो खराब होत नाही, तो महिनाभर 15 दिवस चांगला टिकतो। आणि वांग्याचं भरीत, उसळी याच्यासाठी हा मसाला उत्तम आहे। कधी 4 पाहुणे आले तर आपण लगेच हा मसाला घालून नुसतं ते उकडलेल्या भाज्या टाकल्या तरी ह्याची टेस्ट येते खूप सुंदर। आहे ते गार करत ठेवले, ते गार झाल्यावर आपण हे बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं। अशा प्रकारे हे आपलं भाजकं वाटण तयार आहे। आता हे आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता आपण एका हे बाउलमध्ये काढून घेऊ।